म्हणजे खाली म्हणजे ही सोडायचं खाली. मग ह्याला पर्याय आपण समजा एखादा शेतकऱ्याने समजा जाळी मारली कोंबड. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आपण आज आलो आहेत गाव कुठलं आपलं सापनाईमध्ये आलेलो आहेत. आणि सापनाईमध्ये हे आहेत आपले शेतकरी मित्र. हा तुमचं नाव सांगा दादा. तुकाराम भांगे. ही शेती तुम्ही किती दिवसापासून करता? 10 वर्ष झाली. जर आता आपण ही प्रेक्षकांना जे दाखवतोय तर हे काय आहे नेमकं? ही तुती आहे. तुती रेशीम रेशीम उद्योग आहे. रेशीम उद्योग. रेशीम उद्योगासाठी लागणारं साहित्य आहे. आता हे जर कशा पद्धतीनं असतं काय असतं जरा थोडं सविस्तर सांगा की जरा. ह्याच्यावर आळ्या आणल्या की पेपर राहतात ते. बरं, आळ्या कुठे मिळतात? हे आळ्या एजंटकडून भेटतात. एजंटकडून, म्हणजे हे जे काही एजंट आहेत ते आपल्याला आळ्या पुरवतात. बरं, साधारणतः किती खर्च असतो तो आळ्याला? आळ्याला काय 2-3 हजार येते 100 आळ्याला. 100? मग आळ्या किती लागते तिथं आपल्याला? तिथं 150 आळ्या लागते तेवढ्याला. एका लाईनला? नाही पूर्ण ह्याला अख्ख्या एवढ्याला 150 आळ्या बस होते? बस होते 150 आळ्या. बरं, मग ते 150 आळ्याला आपल्याला त्यांना काय देतो आपण खायला? पाला. तुतीचा पाला. तुतीचा पाला. तर तुतीचा पाला किती एकर लावावा लागतो समजा 150 आळ्या आपल्याला पोसायच्या म्हणलं तर? आता पाहुणे तर 150 आळ्याला बस. पाऊण एकर, अर्धा एकर, पाऊण एकर. समजा चांगला व्यवस्थित आला तर अर्धा एकर सुद्धा अर्धा एकर बास होऊ शकतो. बरोबर आहे. दाट नाही झाला किंवा कुठलं एखादं झाड नाही डॅमेज झालं, चांगला आहे पाला चांगला आला चांगला आला तर त्याची छाटणी वगैरे कशी राहते, काय होतं? चटणी काय कटरणं पुन्हा काय कात्रीने कट करणे. बरं, आता जर आम्हाला थोडंसं आपण पुन्हा पाल्याकडे जाऊ कसं झाड आहे बघण्यासाठी. हे थोडंसं आम्हाला हे सांगा की साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही लय कमी खर्चामध्ये केलं. आवडलं आम्हाला. हे लावावं लागला. हो, लोकांना जाय गेला आता बऱ्याच ठिकाणी जाळ्या बघतो आहे, तर आम्ही. दुसऱ्या जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्या हिशोबानं तुम्ही सगळं बनवलेलं आहे ह्याला. आणि साध्या पाईपामध्ये एकदम बनवून घेतलेलं आहे. तर ह्याला तुम्ही म्हणलं तसं जाळी मारावं लागली ती. हां, टाकलं तरी जमतं. ह्याला आता जरा समजा आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं किंवा जरा थोडंसं अजून खर्च करून करायचं म्हणलं तर काय करता येईल ह्याच्यामध्ये आपल्याला? त्याच्यामध्ये काय मग साईडनं जाळी, त्याला जाळी मारली तरी गरज नाही, कुजणार नाही. बरं, हां, इथं जाळी येते, साईडनं जाळी येते. ही जी समजा आपण बांबू वापरले तिथं आपण अँगल वापर. हे जाळी मारायचं म्हणजे कारण काय की खाली लूज होऊ नये म्हणून आपण हे लावलं. ओझं होतं ना पाल्याचं तर जाळीचं. इथं तिथे 4 बांबू आहे, तिथं एका सपोर्टवर आपलं पाहू शकतंय. बरोबर आहे. एक टाकला असता असा अँगल. आणि ही जी सिस्टीम तुम्ही केली आहे ती आम्ही सगळं बघतो. ही काय आहे नेमकं? हे जे ऑइल टाकतो आपण ही मुंग्या लागून नये म्हणून. ह्याला धोका कशापासून होऊ शकतो? मुंग्या आहे ते आपण आळेपासून हे जे माशापासून आहे. माशा. मासे मग माशाला काय तुम्ही करू शकता? माशाला आळ्याला तुम्ही समजा हे पर्याय केलाय, माशाला काय करायचं आपण? बॅटनं मारायचे ना आले मग ती काय ती मच्छरदाणी सोडून द्यायची ना. ही मध्ये मच्छरदाणी एवढी सोडून द्यायचं. हां. म्हणजे माशा कसल्या माशा आपल्या म्हणजे घरामध्ये असतात तशा माशा का दुसऱ्या माशा? दुसऱ्या बी येते ते वाटते. बरं, हां. तशा माशापासून बी त्यांना धोका होऊ शकतो. पुन्हा मग अशी ती खाली ते मुंगचं काय धोका देते त्याला? ती आधीच खाती ते आळ्याच खाती. आळ्या खाते ती हां. मुंग थोडं. तर त्यासाठी पुन्हा थोडंसं हे करणं बांधून गरजेचं घ्यावं आहे. लागतं. आता हे शेतामध्ये असल्यामुळं हां. आणि तुम्ही इथं राखणीला असल्यामुळं तुम्हाला ह्याची काय गरज पडलेली नाही. हां. तर तुम्ही सगळी ही झाडं वगैरे सगळे लावून ह्याला सगळं कंपाऊंड केलंय आणि थंडावा बी निर्माण होतोय. हां सावली. बरं, ही का लावली आपण? ती काय तेच जाळ्यामुळे पूर्ण काय किडे काय पडून वरून काय ह्याच्यावरती पडू नये त्यासाठी ही मच्छरदाणीच आहे म्हणायची. म्हणजे ते मासे बी मध्ये येत नाही ना. हो, बरोबर बरोबर. त्यात बघा ती गेट बंद केलं ती म्हटलं. हा, हे तुम्ही जी पिवळं दिसते आपल्याला हे कशासाठी आहे? ती पुन्हा ह्याच्यावर हाताळायची. ती पाला आळ्या लागल्या खोसला बनवाय ते हाताळायच्या वर येऊन बनवते ह्याच्यावर. तिकडून या की तुम्ही. हे हे असे हात लागले बरं. पाला ह्याच्या खाली करायचं खाऊन खाऊन वरी आळ्या ह्याच्यावर बनवते. हे पूर्ण पाला ह्याच्यावर हाताळायचं. ह्याच्यावर हे हातरायचं आहे हां. आणि ह्याच्यावर हातरल्यानंतर पाला टाकायचा ह्याच्यावर. पाला ह्याच्यावरच खाली टाकायचा बरं आणि त्याच्यानंतर वरी ते बनवायला लागले पाल्यावरही टाकायचं. बरं बरं. पाला तसंच राहतंय पुन्हा हे काढताना प्रॅक्टिकल करून सांगताल का तुम्ही जरा? म्हणजे ते लक्षात येणं गेलं गोष्ट. करणार तर आपण कसं पुढे ह्याच्यावर पाला आहे. बरं, तिथं पाला टाकायचा आहे पाला अगोदर. फुल आहे. बरं, जेवढं खायचं त्यांनी 21 दिवस जेवढं खाल्ले तर हां. तितके दिवस पण हे किती दिवसाला टाकायचं नंतर? ते खोसला बनवायला लागले असे सोडायला लागले बरं, की पाला खात नाही. पाला खायचं बंद बंद होते. होते. बरं, बंद झालं की पुन्हा हे हाताळायचं हे असं हातरायचं पाल्यावर. आहे. पाल्यावर हातरायचं आहे. हां, पुन्हा आळ्या होत्या त्या खोसला बनला की अशा हाय अशा काढायच्या. आणि हे तुम्ही असं ह्याला त्रिकोणी तुम्ही केलंय का झालंय? नाही करावं नाही लागतं असं ते. भेटते ते भेटते ते असं भेटतंय का? करावं लागतं का असं? कारण कोर्सला ह्याच्यामध्ये येतो ना. हे का असं आता बघा हे असं एक कोर्सला आहे साधारणतः. बघा हे हां जगाला सुंदर असं रेशीम देणारी ही खोसला कोसला आहे, कोसला. आणि ह्याचं जरा थोडंसं मी ऐकलंय, हे खरं आहे का? ह्यातून निघून जाते काळी पण हां मोठं झाल्यानंतर? मोठं झालं लय दिवस टाइम हेच ठेवलं की निघून जाते. विकावं लागते 2-4 ही डॅमेज होते का? हां हे डॅमेज झालं. मग ह्याला पुन्हा मार्केटमध्ये भाव नाही? मार्केटमध्ये भाव म्हणजे जोपर्यंत ही पॅक आहे तोपर्यंत ह्याला भाव आहे.
बरं साधारणतः मार्केट भाव काय मिळतो आपल्याकडे? 400-500 किलो भेटले. 400 रुपये ते 500 रुपये किलो, किलो. हो. अगोदर काहीतरी रामवाडी का काहीतरी रामनगर तिकडे ह्याचं मार्केट होतं कर्नाटकमध्ये. कर्नाटक. बरं आता ह्याचं मार्केट कुठं आहे? आता बीडला बी तिथं बी आहे. बीड का मुरुड? बीड बी आहे, मुरुडला बी आहे झाले. बरं हे तर त्या रेटमध्ये घेतात व्यापारी, कमीत घेते ते. कमी मध्ये थोडंसं. बरं हे एका महिन्यामध्ये उत्पादन निघतंय का 2 महिने लागतात? समजा 100 आपण 100-150 आळ्या आणल्या ह्याच्यामध्ये टाकल्या तर किती दिवस लागते उत्पादनाला? 20 दिवस लागतो. त्यांना आपल्याला चारा किती दिवस द्यावा लागतो? चारा एक 8 दिवस, पुन्हा 2-3 दिवस बसते ते, म्हणजे खात नाही ते, बरं झोपते ते, पुन्हा अजून उठले की खायला चालू करते ते अजून 2 दिवसांनी. बरं एक 20 दिवसात आपण महिन्यात तयार होते. आपण आता आळ्या आणल्यात आज, हां. आल्यानंतर त्यांना पाला टाकायचा का काय करायचं? पाला टाकायचा बारीक बारीक, आधी आणले एवढे असते छोटे असताना तरी त्यांना पाला टाकायचा. पाला टाकल्यानंतर पुन्हा त्यांना रोज टाकायचा का 2 दिवसाला एकदा? दररोज टाकायचा. दररोज. मग त्यांचं खाण्याचं प्रमाण जास्ती कधी असतं? कधी खातात जास्ती? शेवटला शेवट म्हणजे साधारणतः 1 दिवसामध्ये बनवायला मग लागल्या की 3 वेळेस टाकावं लागतं. दिवसातून 3 वेळ 2 माणसं दिवसभराचा प्रवास करावा लागतो. करावं लागतं. म्हणजे त्यांना टाकायचं आहे. संपत आलं की टाकायचं. समजा ही व्यवसाय करायचा असेल एखाद्या शेतकरी बांधवाला आपल्या, तर त्याला मजुराची आवश्यकता लागते. काय ठेवलं 2 मजूर तरी बघते, नाही ते ठेवलं आपल्या ह्याच्यावर भागी नाही तर भागी. बरं मग हे महिन्याकाठी आपल्याला उत्पादन किती मिळते बरं ह्यातून? आता एवढं आपलं किती 1 गुंठ्याचं आहे का क्षेत्र? 1 गुंठ्याचं नसेल तर अर्ध्याचं तर आहे. अर्धे तास. बरोबर, अर्धा एकर आपलं शेतामधला अर्धा गुंठा आपण ह्याच्यामध्ये गुंतवलंय. हे थोडाफार आपण काय खर्च केला, हे लाखभर रुपये धरून 2 लाख रुपये. लाख 2 लाख रुपये. तर एवढं आपण गुंतवणूक ह्याच्यामध्ये केली तर ह्यातून महिन्याला तुम्हाला सरासरी उत्पादन किती मिळतं? हे सबसिडी भेटते. ह्याची सबसिडी शासनामार्फत केलं तर ह्याची सबसिडी वगैरे काय? आहे पगारी भेटते, त्याचे 2-3 लाख सबसिडी भेटते. बरं पगारीचं कसं काय नियोजन आहे? पगारी ही रोजगार सेवक असतील ते काढते. बरं म्हणजे किती दिवसापर्यंत मिळते? 4 मजूर 6 मजुराची पगार येते बरं महिन्याला पगार येते. 3 वर्ष 1 का 2 लाख येते. म्हणजे नवीन चालू केल्यापासून 2-3 वर्षापर्यंत तुम्हाला येते. म्हणजे सरकार एवढी सवलत देते आपल्याला. आणि शेडचे 1 लाख रुपये येते. शेडचे 1 लाख रुपये आणि मजुराचे काय असेल ते पगार. असं मग 2-3 तुम्ही लाख येते. घरची लोक करा नाही तर आणि आता बाहेरची लोक मजूर लावून करा, तुम्हाला त्याचा रोजगार मिळणार आहे. चांगली गोष्ट आहे. तर शेतकरी बांधवांनो, जी लोक आजकाल बाहेरगावी जातात, जी मुलं आहेत ते नोकरीच्या शोधामध्ये 15,000 20,000 रुपयामध्ये पुणे मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये स्वप्न बघतात की जावं, आणि 15-20 हजारामध्ये काहीच होत नाही. तर हे दादा म्हणल्याप्रमाणे बरोबर आहे का? तर आपण आपल्याकडे जर समजा शेतकऱ्याचे मित्र शेतकरी शेती असेल नसेल बी, तर कुणाचीही शेती आपल्या मित्राची असेल संबंधित असेल तर तात्पुरत्या रेंटवरती भाड्यानं घेऊन सुद्धा आपण हा व्यवसाय केला तरी सुद्धा महिन्याकाठी मुंबई पुण्याच्या पगारीपेक्षा डबल पगारी ह्याच्यापासून आपण उत्पादन मिळू शकतो. तर आपण थोडंसं चाऱ्याचं नियोजन दाखवू. अजून चारा बघ या. तर ही आहे चारा, रेशमाचा चारा, रेशीम उद्योगाचा चारा. ह्याला काय म्हणतात? तुती. बरं हे जर बियाणं रोप वगैरे कुठं? हीच कट करून लावते. हीच कट करून पुन्हा ज्याला एखाद्याला चालू करायचं असेल चालू तर करा. तुम्ही बियाणं वगैरे देऊ शकता. हा, देऊ मग त्याचे काय पैसे वगैरे असतात? काय देते ती कोणी नाही. शेतकरी काय तुमच्या खचून देईल ते देईल, पण त्यानं कट करून वगैरे त्यानं न्यायचं. म्हणजे तुमची गरज नसताना जी शिल्लक राहिलंय ती त्यानं नेऊ शकताय. आता हे आपला प्लॉट कितीचा आहे? आता हे आपला एकरभर असते ना म्हणा. बरं समजा ह्याच्यामध्ये आपल्याला काय आंब्याची बाग किंवा एखादं दुसरं उत्पादन घेता येतं का? करू शकताय का शेतकरी आपल्याला? काय करता? कारण हे झाडं लांब लावावं लागणार. लांब लावावं लागणार. ही झाडं मोठी तर होणारच आहेत, मोठी होणार. ह्याला वाद नाही. बरोबर आहे. लावता येत कारण ही कट बी होतील, पण ही आता जर आपण लावलं तर ह्याला मोठं होऊ द्यावंच लागणार आहे. आता ही खाण्यायोग्य झाला पाला. ही खाण्यायोग्य झाला. बरं थोडा खराब आहे, जुना आहे म्हणायचं. जुना आहे तो. वरलंच कापावं होते, खाली पिवळं झालेलं होतं. खाली काय सगळं तिकट केलं ना, ती दाखवा जरा तिकडे. ती टाकला आणि जेव्हा जास्त लागला तेव्हा हां ही संपाला आणि ती उरल्याला तसंच. बरं आता हे पूर्णपणे आपण हे कट केलेलं आहे. आता हे कट करून मेहनत ही चालली. त्याच्यावरती थोडंसं मग हे पिवळटपणा आहे किंवा रोग यायला लागला त्याला वेळ येऊ लागू शकतो. नाही काय नाही होत. नाही का? येतंय का? फुटतंय का? हा, हे? बरं ह्याला काय फवारण्या वगैरे काय? काही नाही, फवारणी नाही, काही नाही. बरं हे अंतर काय ठेवलंय आपण? अंतर 3 फुटाचं आहे. 3 फूट. आणि हिथं काय अर्धा फुटाचं दिसतंय वाटतंय. हा, हा? हे लागवड केल्यासारखं एखादं पेरल्यासारखं लावलंय तुम्ही. पेरल्यासारखं. आणि मोठी ही होती इथं फक्त मग ह्याच्यात मशागत कशा पद्धतीने करता? ही आता कळवा ना बैलाने. बैलाचा कुळव, ट्रॅक्टर तर जाणार नाही. ट्रॅक्टर बैलाचा कुळव हे म्हणजे मारावं लागेल. बैलानं लागतो. आता ज्यांच्याकडे बैल नाही तरी ट्रॅक्टरनं करायचं म्हणलं तर त्यांना अंतर मग अंतर थोडंसं- जास्त ठेवावं लागणार. मग तुमचं क्षेत्र बी जास्त जाणार. जास्त जाणार. बरोबर आहे. हा, हा. बैल असली तर म्हणजे ही चांगला आहे. किंवा मग तुम्हाला खुरपायला वगैरे बायका लावावं लागतील, त्याला डेव्हलप करून घ्यावं लागेल, मजुरावर करून घ्यावं लागेल खुरपून वगैरे.
फवारलं तरी जमतं त्याला. फवारणी करून बी जाणताय ती बी खर्च वाचू शकता. टोळीला एक बैल ती पलीकडचं काय ती बी ती पोतीच आहे. तीच आहे म्हणजे उरलेला पाला आहे त्याच्यामुळे ती उच झाला आणि ते खाल्ला पिवळा आहे ते खात नाही ती वरला हिरवा हिरवा कट करावा आता त्याला कट करायचं म्हणतो वरून कट करायचं आहे. आधी वरनं कट करून टाकून हा. पुन्हा असं खालनच कट करावं लागेल. बरं मग त्याचं अगोदर एक थोडंसं त्याचं खाद्य करायचं आहे आणि पुन्हा त्याला कट करायचं आहे, पुन्हा तो फुटणार आहे. हा पुन्हा काय बरं ह्याला आता जर कट केलं आपण आज उदाहरणार्थ आज कट केलं हे. तर ही किती दिवसात खायला येतो? ते 3 महिन्यात येते 3 महिन्यात येते. हं. आणि बॅच आपली किती महिन्यात जाते? 150 शाळेची बॅच आणली आपण बॅच 1 वर्षात माझ्या आणि 3 बॅच निघते. 1 वर्षामध्ये तीन 3 batch. बॅच. बरं आता तुम्हाला इमानदारीने सांगा की तुम्हाला एक बॅच निघाल्यावर एका पॅक मध्ये प्रॉफिट किती राहू शकते? राहिलं रेट भेटला तर लाख 1.5 लाख रुपये होते. एका बॅचला. बरं आणि तुमचा जी काय असेल ती खर्च काय शासनाचा 10 पगार 20,000 खर्च 20,000 पगार आणि तुम्हाला जी काही ती आहे तीच पगार तुम्हाला ती येणार आहे. ती येते ती पगार येणार आहे. हं. तर हे आपलं वर्षातून 1-2 लाख रुपये धरायला हरकत सरळ सरळ होय. बरोबर आहे. 2 लाख टोटल मग 2 लाख जरी म्हणलं आपण तर एक 20,000 पगार धरली तर 12-2 24 20,000 20,000 रुपये पगार तुम्ही पाऊण गुंठ्यामध्ये घेऊ शकता. घेऊ शकता. बरोबर आहे. हा. आणि थोडंसं कमी कष्टामध्ये म्हणजे याला तुम्हाला काय पहिल्या प्लॉटला कमी असतं एक 10-15 दिवस फक्त तुम्हाला मजूर लागू शकतात जास्ती ते पाला जास्ती टाकायला. एक 6 हा तर एक 10 आठवडाच एक आठवडा. आठवडा एक 10 दिवस बरं 10 दिवस भेटून बरं आपल्या शेतकरी बांधवासाठी तुम्हाला काय जर हे कसं करायचं असेल तर हे जर प्रोसिजर वगैरे काय माहिती असेल तर 2 मिनिटं सांगा कुठं ऑफिसला वगैरे भेटावं लागतं काय करावं लागतं ते. ऑफिसला आधी ते उस्मानाला जाऊन मातीची टेस्ट करावं लागेल. बरं नाहीतर काय होते पाला जर चांगला येते हां एकाच्या आळ्या मारतात बरं म्हणजे आपल्याला तिथं माती टेस्ट बरं माती परीक्षण करावं लागेल करावं लागतं. आणि त्याच्यानंतर काय रेशम उद्योगाचा काय वेगळा विभाग आहे का तिथं? त्या नाही तसं काय ऑफिसमध्येच आहे वाटते हां त्या रोजगार सेवकला माहित असते. रोजगार सेवक जे गावामध्ये रोजगार सेवक आहेत त्यांना माहिती असतं त्यांच्याकडून माहिती घेऊन आपण हा व्यवसाय चालू करू शकतो. हा. धन्यवाद दादा भेटून बरं ह्या व्यवसायाला आमच्या लाख लाख शुभेच्छा. आपला गौरीराज 77 हा 77-62 हा चॅनल आहे आणि त्या चॅनलवर आपण शेतकऱ्यासाठी मोटिवेशनसाठी असे व्हिडिओ बनवून टाकत असतो. तर तुमचा या व्हिडिओ पाहून लोकांना नक्की फायदा होईल अशी आम्हाला आशा आहे. धन्यवाद. जय हिंद जय भारत.